पुण्यातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेत जाताना खाऊ देण्यासाठी बोलावलं आणि चौथीत शिकणाऱ्या मुलीसोबत 27 वर्षाच्या नराधमाचा घृणास्पद कृत्य. पुण्यातील घटनेने संताप. खाऊच्या आमिषाने नराधमाने चौथीच्या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केले. पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. स्वारगेट परिसरामध्ये बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता आणखी एका घटनेने पुणे शहर हादरलं आहे. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील मुलीवर 27 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना वाघोलीत घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. खाऊच्या आमिषाने ही कृत्य केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता 4थी मध्ये शिक्षण घेणारी मुलगी सकाळी सोमवारी 7 वाजण्याच्या सुमारास घरातून शाळेसाठी जाण्यास निघाली होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर एक पिठाची गिरणी आहे. त्या पिठाच्या गिरणीत काम करणारा 27 वर्षीय आरोपीनं तिला अडवलं आणि तुला खाऊ देतो असं बोलला. असं आमिष दाखवत तो पिठाच्या गिरणीत तिला घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळात गिरणीपासून काही अंतरावर पीडित मुलगी रडत बसलेली दिसली. ते रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी पाहिलं. तिची विचारपूस करत असता तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. नागरिकांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळवली. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.